फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये त्वरित त्या आरोपीला न्याय द्यावा, त्याला फाशी द्यावी आणि ते होत नसेल ना तर आमच्या सुपूर्द करावं. आम्ही दगडाने खोचून काढू. आम्ही तेवढे शूर आहोत सगळ्या महिला महाराष्ट्रात. BS Traders presents Orange City Updates. गेल्या काही दिवसांआधीपासून एक मोठी चर्चा आणि मोठी खळबळ जी संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून देणारी आहे, जिच्या दुःखाने अजूनपर्यंत महाराष्ट्र बाहेर निघालेला नाहीये, अशी एक घटना पुण्याच्या एका गावात घडते आणि त्यामध्ये एका 4 वर्षाच्या चिमुकलीवरती 65 वर्षाचा एक व्यक्ती बलात्कार करतो. आणि या घटनेनंतर पूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली असताना नागपूर शहराच्या बर्डी इथे स्थित असलेल्या या विराटी चौकातील गांधींच्या पुतळ्यावर सकल हिंदू समाजातर्फे आंदोलन करण्यात येत आहे, मोर्चा काढला गेलाय. आणि इथे माझ्यासोबत शांतनू झाडे उपस्थित आहेत, नंदाताई पण उपस्थित आहेत. काय वाटतं त्यावेळेला अशा घटना समोर येत आहे? देणारी ते पिळून टाकणारी घटना आहे. 4 वर्षाच्या मुलीला असू दाखवतो मोठ्यात नेलं, तिथे अत्याचार झाले आणि शेणामध्ये दाबून ठेवलं आणि अतिशय त्रासपात असं कृत्य आज नरसापूर और पुणे इथे घडलेला आहे. आज 4था दिवस आहे आजचा आणि सतत न्यायाची मागणी होते आहे. त्या आरोपीला पकडलाय परंतु न्याय झाला नाही. फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये त्वरित त्या आरोपीला न्याय द्यावा, त्याला फाशी द्यावी आणि ते होत नसेल ना तर आमच्या सुपूर्द करावं. आम्ही दगडाने खोचून काढू. आम्ही तेवढे शूर आहोत सगळ्या महिला महाराष्ट्रातल्या, तर ते तरी करावं जेणेकरून त्याला 2दा शिक्षा माफ झाली आहे. त्याला तेव्हा ती शिक्षा माफ नसती झाली तर त्याची मुली जिवंत राहिली असती. त्या नराधमाला तुरंत फाशी व्हायला पाहिजे, नाहीतर जनतेला स्वाधीन करून द्यायला पाहिजे, नाहीतर एन्काउंटर करून टाकायला पाहिजे. पण मुळात ते राजकारण आहे की मुळात प्रश्न आहे तो प्रत्येक व्यक्ती माणसं आहे की न्याय मिळायला पाहिजे, तो मिळत नाही. हे राजकारण नाही. हा महिलांमध्ये अत्याचार होत फक्त यवतमाळमध्ये पण अत्याचार झाला आहे. आता त्याला कितीतरी तास झाले. का असं होत आहे वारंवार की आपली पोलीस यंत्रणा शिथिल आहे की न्याय व्यवस्था शिथिल आहे? काय प्रश्न आहे? शोध लावून त्याच्यावर उपचार करण्याचा विषय आहे. आज नागपूर शहरात नंदनवन पोलीस स्टेशनमध्ये त्यामध्ये 10 वर्षाच्या मुलीवर सुद्धा अशा प्रकारचा घटना झाली. ही घटना जी वाढत चाललेली आहे, तर नागपुरात सुद्धा या वाढत आहे. तर काय त्याच्यावर फक्त न्यायालयातर्फे कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. आता यांनी जीव घेतला त्या मुलीचा, त्याचा नक्की जीव जायला पाहिजे. पण एखादा व्यक्ती छेडछाड करतो, त्या मुलीला काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा तिचा हात का त्याला होत नाही? शिवाजी महाराजांच्या काळात होत होता ना हात कलम, आता का नाही होत आहे? तो व्हायला पाहिजे हात. समाजाची भावना आहे, सगळ्यांच्या मध्ये जन आक्रोश आहे. हा आक्रोश मला कुठेतरी असं वाटतं की हा नुसता आक्रोश न राहता याच्यावर समाजाने पण उत्तर काढलं पाहिजे. समाजाने उत्तर काढणं सरकारकडनं होत नसेल तर समाज कुठेतरी समोर येऊन त्या नराधमाला शिक्षा आम्ही देतो हे कुठेतरी सरकारला दाखवलं पाहिजे. जिथे जिथे आंदोलन होईल तिथे तिथे सहभागी आपला दर्शावा असं मला. धन्यवाद. आणि अशाच पद्धतीने इथे सुद्धा आक्रोश जनतेचा पाहायला मिळतोय. जनतेची इथे जी मागणी आहे ती मी सुद्धा ऐकली की महिलांच्या तर्फे सुद्धा एकतर अपराध्याला फाशी द्या, नाहीतर तो आमच्या हवाले करा, आम्हाला त्याचा योग्य नाही करता येईल, अशा पद्धतीची ठाम भूमिका नागपूर शहरात सुद्धा उठताना दिसत आहे. अक्षित भारतसाठी वेदांगसाठी. Central India's best solar specialist, VS Traders, Nagpur.